रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार की नाही याचा फैसला लवकरच होणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली। चर्चेवेळी अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंचे त्यांनी कान टोचल्याची माहिती मिळतेय। अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली। कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये, बोलताना आपण भान ठेवायला हवं, असं अजित पवारांनी कोकाटे यांना म्हटल्याचं कळतंय। यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली। भविष्यात वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमीही कोकाटेंनी अजित पवारांना दिली आहे। यानंतर थोडीफार जुजबी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातली बैठक संपली। या बैठकीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतही चर्चा केली। आता अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान कोकाटे प्रकरणी बच्चू कडूंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। काय गेम फसला मला माहित नाही। तर कोकाटे जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही। नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे। कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं।